मित्रांनो, आज मी त्या नवीन कलाकारांशी बोलणार आहे जे रोज एकच प्रश्न विचारतात, सर कामच मिळत नाही. हो, हे खरं आहे की इंडस्ट्रीत स्पर्धा खूप आहे, ऑडिशन्स कमी आहेत, रिजेक्शन्स तर जवळपास सगळ्यांनाच मिळतात. पण आज मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही कामाची वाट बघताय की काम स्वतः तयार करताय? हो, मी हे बोलतोय कारण आज काळ बदललाय. आज तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, युट्यूब आहे. मग अजून कोणाची वाट कशाला बघताय? रोज एक नवीन सीन तयार करा. नसेल जमत 2 दिवसाला करा, 3 दिवसाला करा, आठवड्याला करा. एक इमोशनल करा, कॉमेडी करा, रोमॅन्टिक करा. जी साईड जी तुमची पर्सनॅलिटी आहे, जे तुम्हाला वाटतं तुम्हाला सूट होतंय, जे तुम्ही करू शकता, ज्याच्यात तुम्ही जवळपास तुमचं सगळं काही देऊ शकता, त्या भूमिकेला न्याय देऊ शकता. ऑडिशन्स तयार करा, स्वतःला बघा. त्यामुळे करायला अनेक गोष्टी आहेत ज्या काही तुम्ही स्वतः करू शकता. नुसतं काम मिळत नाही म्हणून रडत बसू नका. मी नेहमी सांगत असतो, आरशासमोर प्रॅक्टिस करा, सराव करा, स्वतःला रोज इम्प्रूव्ह करा. मित्रांनो, हीच वेळ आहे. लोकांना दाखवा तुमच्यात काय क्वालिटी आहे, तुम्ही काय काय करू शकता. आता जर इतिहास बघितला, नवाजुद्दीन सिद्दीकी बघा, मनोज बाजपेयी बघा, पंकज त्रिपाठी बघा. मित्रांनो, नवाजुद्दीन सिद्दीकीने सुद्धा बऱ्याच छोट्या छोट्या भूमिका केल्या जेव्हा त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. पण आज ते काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पंकज त्रिपाठींनी सुद्धा अशाच प्रकारे छोट्या छोट्या भूमिका करून आज स्वतःला सिद्ध केलंय. आणि जर मग मराठी इंडस्ट्रीचं जर तुम्ही बघाल तर मित्रांनो, रंगभूमीपासून छोट्या छोट्या भूमिका करत बॉलिवूड पर्यंत सुद्धा आपले मराठी कलाकार पोहोचलेले आहेत. तर त्यामुळे मित्रांनो, काम मिळत नाही हे गाणं घेऊन रडत बसण्यापेक्षा स्वतः आपण काय करू शकतो ह्याच्यावर जास्त भर द्या असं मला वाटतं. रोज वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा सराव करा, वाचा, वेगळे वेगळे एक्सपिरियन्स घ्या, स्वतःला वेगळ्या वेगळ्या भूमिकेत टाकायचा प्रयत्न करा. तुम्हाला स्वतः लक्षात येईल की आपण काय काय करू शकतो, कुठल्या भूमिकेसाठी आपण योग्य आहोत. आता बरेच जण आहेत, किंवा बरेच जण म्हटल्यापेक्षा बरेच उदाहरणं आहेत इंडस्ट्रीमध्ये, की जे इंडस्ट्रीमध्ये कोणी सिंगर बनायला आले होते ते ऍक्टर बनले, जे ऍक्टर बनायला आले होते ते व्हिलन बनले, म्हणजे लीड वगैरे हिरो जे करायला कोणी आले होते ते व्हिलन बनले, आणि त्यांनी इंडस्ट्री गाजवली सुद्धा आहे. तर मित्रांनो, त्यामुळे फक्त एक रोल मला पाहिजे आणि तोच मी करणार आणि दुसरं मी काही करणार नाही, अशा प्रकारची भूमिका ठेवू नका. स्वतःला, म्हणून मी म्हटलं की स्वतःला वेळ द्या. रोज स्वतःला बघा, स्वतःचा एक व्हिडिओ शूट करा, तो वाटल्यास 4 मित्रांना तुमच्या दाखवा आणि मग बघा त्यांचं काय मत येतंय, तुम्हाला काय वाटतंय. अशा प्रकारे कन्सिस्टंट राहा. आता मी जे काही नावं घेतले किंवा जे काही उदाहरणं तुमच्या समोर पण असतील, तर सगळ्यांची एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की कन्सिस्टंट राहा. 1-2 रिजेक्शन्स मिळाले म्हणून थांबू नका, कंटिन्यू करा. मी म्हणेल रंगभूमीपासून सुरू करा. जर तुम्हाला खरोखर या क्षेत्रात पदार्पण करायचं असेल, थिएटर करा किंवा एखादा चांगला ऍक्टिंग क्लास जॉईन करा. पूर्ण माहिती घ्या. फक्त डायलॉग बोलले आणि झालं असं होत नसतं. तर त्यामुळे शिका आणि मग पुढे जायचा प्रयत्न करा. मित्रांनो, रिजेक्शन म्हणजे तुमच्या करिअरचा शेवट नसतो, तो फक्त एक धडा असतो. जर तुम्हाला आज कोणी संधी देत नसेल तर स्वतःला एक अशी व्यक्ती बनवा की उद्या लोक तुम्हाला शोधत आले पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की स्वतःला तयार करा. रोज एक नवीन पात्र तयार करा, वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये जायचा प्रयत्न करा. मित्रांनो, रोज सराव केल्याने, कन्सिस्टंट राहिल्याने तुम्ही स्वतःला योग्यपणे ओळखू शकाल. तुमचा पोर्टफोलिओ अपडेट करा, छान छान तुमचे फोटोज ठेवा, छान व्हिडिओज ठेवा, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहा. मित्रांनो, लक्षात ठेवा, लोक फक्त स्वप्न पाहणाऱ्यांना नाही, कृती करणाऱ्यांना लक्षात ठेवतात. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगेन, काम मिळत नाही म्हणून रडत बसू नका. स्वतःला त्या लेवलला घेऊन जा, स्वतःवर काम करा, स्वतःला परफेक्ट बनवा, आणि एवढं की उद्या काम तुमच्या दारात येईल. तर मित्रांनो, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका अशा कलाकारांना ज्यांना खरोखर या मोटिवेशनची, या व्हिडिओची गरज आहे. आणि जर तुम्हालाही हा व्हिडिओ खरंच आवडला असेल, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओज मी बनवत असतो आणि तुम्हाला शिवाय या चॅनलवर
बाकीही BTS व्हिडिओज किंवा माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तेही तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटूया अशाच पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तर शेवटी एकच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सराव करत राहा. बाय बाय.